हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमो नमः। समचरण सरोजम् सान्द्रनीलाम्बुदाबम् जगन्निहितपाणिम् मण्डनम् मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्धरम् कञ्जनेत्रम् सदयधवलहासम् विठ्ठलम् चिन्तयामि। अथ कलिकल्मषापहरिणी तापत्रयोन्मूलिनी विद्वज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद्हरिविजयान्तर्गतकथा सम्बन्धिनी। अत्रत्र श्रोता वक्ता सावधान तयास्माकं निवेदनम्। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज गोपाल कृष्ण रुक्मिणी पांडुरंग देवता शरणकमलयो नमोस्तुते। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम समर्थ। श्री गुरुस्वामी महाराजांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल अंतर्गत सुरू असलेल्या चातुर्मास चैतन्य साधना उपक्रमाच्या अंतर्गत श्री हरिविजय कथेचं आपण वाचन करतो आहोत, पारायण करतो आहोत, कथेचं निरूपण करतो आहोत। श्री हरिविजय ग्रंथाचे 8 अध्याय आपण आजवर बघितले। प्रत्येक अध्याय जेवढा सविस्तर वर्णन करून सांगता येईल, जेवढा सुलभ करून सांगता येईल, जेवढा सोपा करून सांगता येईल, यथा अवकाश, यथा मती, यथा शक्ती, यथा ज्ञान आणि यथा गुरुकृपा आपण श्री हरिविजयाच्या कृपा सावलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज श्री हरिविजयाचा 9वा अध्याय आपण सुरुवात करतो आहोत। बघूयात भगवान श्री श्रीधर स्वामी आपल्याला आणखीन श्री हरिविजयात कसे रममाण करत आहेत ते। श्री गणेशाय नमः। जय जय यादव कुलावतंसा लीला वेशधारका जगन्निवासा गोकुल पालका बालवेशा ऋषिकेशा जगद्गुरु लोकवर्णिती विविध शास्त्रे मनरंजनकारक विचित्रे परिभवच्छेदक पवित्रे कदा काळी न होती हरी गुणलीला न वर्णिता व्यर्थ कायते अलवण कविता जैसा वाळूचा घाणा गाळिता तेल न पडे काहीच
9व्या अध्यायाच्या प्रारंभी श्रीधर स्वामी श्री हरिकथेचं महत्व सांगतायत. यादव कुलावतंस भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी, जगन्निवास गोकुल पालक गोपाल कृष्णाच्या चरणी विनम्र होतायत. भगवंताला जगद्गुरु अशी उपमा देत आहेत. कृष्णं वंदे जगद्गुरुम असं म्हणले. वसुदेव सुतं देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. गोकुल पालका बालवेशा ऋषिकेशा जगद्गुरु. भगवंताला जगद्गुरु म्हणलंय श्रीधर स्वामींनी. ही हरिकथा श्रीधर स्वामी जे आपल्याला सांगतायत त्या हरिकथेचं महात्म्य वर्णन करत असताना श्रीधर स्वामी म्हणतात की लोक वर्णिती विविध शास्त्रे मनरंजनात्मक विचित्रे परिभवच्छेदक पवित्रे कदा काळी न होती. इतर लोक विविध शास्त्रांचं वर्णन करतात, विविध कथांचं वर्णन करतात. श्रीहरी गुणवर्णना व्यतिरिक्त जेवढी काही शास्त्र आहेत ती सगळी शास्त्र म्हणले 2 ठिकाणी श्रीधर स्वामींनी विभागली आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात लोकवर्णिती विविध शास्त्रे मनरंजनात्मक विचित्रे. बरं का, श्रीहरीची कथा सोडून जगामध्ये जे काही वर्णन केलं जातं ते 2 विभागामध्ये विभागलंय श्रीधर स्वामींनी. मनरंजक विचित्रे म्हणले श्रीहरीच्या कथेव्यतिरिक्त जे काही असेल ते एकतर फक्त मनाचं रंजन करणार आहे किंवा विचित्र तरी आहे. बरं का, मुळात मनोरंजन करणं हेच सगळ्यात मोठं विचित्र आहे. बरं का, हरिकथे वीण सर्वथा राहोची नये आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. हरिकथे वीण सर्वथा राहोची नये अशी ही एक संत उक्ती आहे. हरिकथेच्या व्यतिरिक्त जी काही वर्णन आहेत, जी काही शास्त्र म्हणून सांगितल्या जातात ती एकतर मनाला रंजन करणारी आहेत किंवा विचित्र आहेत असा स्पष्ट निर्देश इथे श्रीधर स्वामी देतात. आणि ती कशी आहेत याच्याविषयी पुढे ओवीच्या उत्तरार्धात सांगतात की परिभवच्छेदक पवित्रे कदा काळी न होती. म्हणले हरिकथेशिवाय जे काही शास्त्र वर्णन केलं जातं ना ते शास्त्र परिभवच्छेदक पवित्रे कदा काळी न होती. म्हणले ज्याच्यामध्ये हरीचे लीला गुण नाम यांचं वर्णन केलं जात नाही असं जे काही आहे ते भवच्छेदक होऊ शकत नाही, ते पवित्र होऊ शकत नाही. परी पण भवच्छेदक पवित्रे अन कदा काळी न होती. म्हणले कितीही जुनं असलं, कितीही प्राचीन असलं, परंतु त्यात जर हरिमहात्म्य हरिगुण महात्म्य नसेल तर ते भवच्छेदक होणार नाही आणि ते पवित्र होणार नाही. व्यास महर्षींनी 17 पुराणं लिहिली होती श्रीमद भागवताच्या अगोदर, पण तरी देखील स्वतः व्यास ज्यावेळेला शुकाचार्यांनी शम्याप्रास नावाचा आश्रम सोडला त्यावेळेला हे शुका हे शुका हे शुका करत शुकाचार्यांच्या मागे लागले. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहका तराजुहाव पुत्रेति तन्मयतया. म्हणले पुत्र प्रेमात तन्मय झाले वेदव्यासांसारखे वेदव्यास. म्हणले परिभवच्छेदक पवित्र कदा काळी न होती. हा भवसागर मोठा दुस्तर आहे महाराज. बरं का,
देवर्षी नारदांना यावं लागलं. हरिकथा वर्णन करणार 18वं पुराण नारदा तुम्ही लिहा. ज्या वेळेला नारदांना यावं लागलं, नारदांना सांगावं लागलं की व्यासा, तुम्ही कधी गोपाल कृष्णाचं चरित्र वर्णन केलंय का? म्हणले शुद्ध गोपाल कृष्णाचं चरित्र वर्णन करणारं एखादं पुराण तुम्ही लिहिलंय का या 17 पुराणात? म्हणले गोपाल कृष्णाचं चरित्र वर्णन करणारं पुराण व्यासा लिहा. त्यानंतर तुमचा हा भवरोग दूर होईल. बरं का? त्याच्याशिवाय हा भवरोग व्यासांसारख्यांचा दूर नाही झाला. तुमची आमची काय कथा आहे महाराज? परिभवच्छेदक पवित्र कदा काळी न होती. म्हणले हरिकथा कशी आहे? हरिकथा भवच्छेदक आहे. हरिकथा कशी आहे? हरिकथा पवित्र आहे. ज्याला या भवसागराचं छेदन करून पलीकडे जायचंय ना, त्यांनी ही हरिकथा जरूर वाचावी. या हरिकथेचं जरूर पारायण करावं. या हरिकथेचं जरूर श्रवण करावं. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, अन भल्या भल्या पोहणारांना उलथुनी पाडीते. भल्या भल्या पोहणारांना उलथुनी पाडीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, अन भल्या भल्या पोहणारांना उलथुनी पाडीते. व्यास काय सामान्य पोहणारे होते महाराज? पण व्यासांना सारखा या व्यासांसारख्यांना देखील या भव नदीच्या पाण्याने उलथून उलथून पाडलं. म्हणले मग या भव नदीला तरुण जाण्याकरता कोणती नौका आहे? म्हणले भगवन नामाची नौका आहे. भगवत कथेची नौका आहे. भगवत चरित्राची नौका आहे. भगवत कथा भवच्छेदक आहे. भगवत कथा पवित्र आहे असं श्रीधर स्वामी सांगतात. पुढे चालून श्रीधर स्वामी हरिकथेचं महत्व सांगत असताना म्हणतात, हरिगुण लीला न वर्णिता व्यर्थ कायते अलवण कविता, अंजैसा वाळूचा घाणा गाळिता तेल न पडे काहीची. म्हणले हरिगुण लीला न वर्णिता व्यर्थ कायते अलवण कविता. अलवण कविता म्हणले जिथे हरीचं वर्णन नाही ना त्या काव्याला अलवण कविता असं विशेषण दिलं श्रीधर स्वामींनी. अलवण कविता म्हणजे ज्या कवितेत कोणतंही लावण्य नाहीये. अहो भगवत कथेसारखं लावण्य दुसरं कुठे असणंच शक्य नाहीये. बरं का? एवढी ही सुंदर लावण्यवान भगवंताची कथा आहे. जैसा वाळूचा घाणा गाळिता तेल न पडे काहीच. म्हणले भगवत कथेशिवाय जे काही काव्य आहे ते कसं आहे? म्हणले घाण्यामध्ये वाळू घालावी आणि तो घाणा फिरवावा. कितीही वाळू घातली, कितीही मराठी भाषेमध्ये म्हण असली, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. पण म्हणले हे तेल फक्त म्हणीमध्येच गळतं, प्रत्यक्षात गळतच नाही. वाळूचा घाणा कितीही फिरविला ना तरी तेल गळणार आहे का महाराज? तसं भगवत कथे व्यतिरिक्त ज्या कथा आहेत त्यांनी भवच्छेदन होणार नाही. त्यांनी अपवित्र जीव पवित्र होणार नाही. जीवाचा शिवापर्यंत प्रवास होणार नाही. नराचा नारायणापर्यंत प्रवास होणार नाही. आणि पुरुषाचा पुरुषोत्तमापर्यंत प्रवास होणार नाही. बरं का? नळे फुंकिले सोनारे इकडून तिकडे जायवारे, अंतैसी ती व्यर्थ शास्त्रेन हरिलीला न वर्णिता. म्हणले सोनार नळी फुंकतो, इकडून वारं जातं, तिकडून बाहेर निघतं महाराज. त्याप्रमाणे हरिकथे व्यतिरिक्त जी शास्त्र आहेत ना ती व्यर्थ आहेत. तैसी ती व्यर्थ शास्त्रे हरिलीला न वर्णिता.
न वर्णिता हरिचरित्र व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ जैसी अर्क फळे क्षुदार्थ अनरुची उडे भक्षिता. म्हणले हरिचरित्राचं जर वर्णन केलं नाही ना तर ती व्यर्थ वटवट आहे. ज्याप्रमाणे म्हणले भूक लागली आणि भूक लागल्यानंतर जैसे अर्क फळे क्षुदार्थ रुची उडे भक्षिता. म्हणले एका जणाला खूप भूक लागली प्रवास करत होता. पूर्वीच्या काळी पायी प्रवास होते. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, दरकोस दरमुक्काम दरमजल प्रवास करत करत चालला होता बिचारा. जवळची जी शिदोरी होती तीही संपून गेली होती. आजूबाजूला काही गाव नव्हतं. जंगलातनं चालला होता. प्रचंड भूक लागली, प्रचंड क्षुधा लागली आणि तिथं त्यांनी अर्कफळं पाहिली. अर्कफळं म्हणजे काय? अर्कफळं म्हणजे रुटीच्या झाडाची फळं. रुटीचं झाड पाहिलंय ना? म्हणले त्या रुटीच्या झाडाची फळं यानं तोडून खाल्ली. म्हणले रुटीच्या झाडाची फळं खाल्ल्याने झालं काय? म्हणले एक गोष्ट झाली, याची भूक तर काही थांबलीच नाही, पण रुटीच्या झाडाची जर फळं खाल्ली तर असं म्हणतात या जिभेला एक आणखीन त्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की कोणताही पदार्थ खाल्ला तर ही जीभ त्याची चव ओळखते. साखर खाल्ली तर ही जीभ सांगते गोड आहे. मिरची खाल्ली तर ही जीभ सांगते तिखट आहे. कारलं खाल्लं तर ही जीभ सांगते कडू आहे. आवळा खाल्ला तर ही जीभ सांगते तुरट आहे. आंबा खाल्ला तर ही जीभ सांगते गोड आहे. म्हणले रुटीचं जर फळ खाल्लं तर खाऊ नका बरं का कुणी, प्रयोग करून पाहू नका. मात्र रुटीच्या झाडाचं जर फळ खाल्लं तर या जिभेचं ते सामर्थ्यच निघून जातं चव ओळखण्याचं. बरं का? जैसे अर्क फळे क्षुदार्थ अन रुची उडे भक्षिता. म्हणले याला भूक लागली म्हणून ह्याने रुटीची फळं खाल्ली. मात्र रुटीची फळं खाल्ल्याने काय झालं? भूक तर भागलीच नाही, पण होती नव्हती ती जिभेची चव सुद्धा चालल्या गेली महाराज. तसं जे शास्त्र हरी महात्म्य वर्णन करत नाही, हरी कथा वर्णन करत नाही, हरी लीला हरी गुण वर्णन करत नाही, असं शास्त्र जर ऐकलं तर तुमचा भवरोग तर दूर होणारच नाही. मात्र या दुःखी कष्टी संसारात थोडाफार जो तुमचा जीव रमतो तो सुद्धा रमणार नाही महाराज. प्रचंड महादुःखाला प्राप्त व्हाल. बरं का? न वर्णिता हरिचरित्र व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ जैसी अर्क फळे क्षुदार्थन रुची उडे भक्षिता. धन्य धन्य तेची जन जे हरि ध्यान परायण जे हरिलीला करीती श्रवण आणि धन्यतेची संसारी. म्हणले धन्यत्व कुणाला दिलं? धन्यत्व त्यांना दिलं तेच जन धन्य जे जन हरि ध्यान परायण. बरं का? उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजाश्च आणि तीर्थाटना धमा धमा. बरं का? तेच जन धन्य जे हरि ध्यान परायण, जे हरिलीला करीती श्रवण. म्हणले ज्यांच्या डोळ्यापुढे भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती उभी राहते, ज्यांना चोहीकडे भगवत स्वरूपाची भगवान रूपाची प्रचिती येते ते धन्य आहेत महाराज. म्हणले जे कायम कानाने हरिलीला श्रवण करीत असतात. धन्यतेची संसारी. म्हणले या संसारामध्ये दुस्तर अशा संसारामध्ये तेच लोक धन्य आहेत. बरं का? या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरनं आम्ही ही हरिकथा सांगतोय. आम्हाला खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया येत आहेत. सुरुवातीला बरेच दिवस मी माझं नाव कुठेही जाहीर करू नका असं संयोजकांना सांगितलं. आत्ता संयोजक माझं नाव जाहीर करतायत. ही हरिकथा सांगत असताना तरी देखील मला अनेकांचे दूरध्वनी येत आहेत. अनेकांनी सांगितलं महाराज तुम्ही हरिकथा सांगतायत, खूप छान हरिकथा सांगतायत. हरिकथा सोडूच नाही असं वाटतं. हरिकथा ऐकतच राहावी असं वाटतं.
आम्ही तुमचा एक एक भाग 4-4 वेळेला पुन्हा पुन्हा बघतो, इतकी ही कथा गोड आहे. परवाच्या दिवशी वांद्र्याला मुंबईला एक जण आमचे मित्र रिक्षा चालक आहेत, जनता जनार्दनाची सेवा करतात. त्यांनी मुद्दाम मला दूरध्वनी केला, अनेक वेळेला मेसेज केले. फेसबुकवरती जिथे ही कथा टाकल्या जाते तिथे खाली की तुम्ही तरी मला फोन करा किंवा मला तुमचा क्रमांक तरी द्या. त्यांनी माझा क्रमांक कसा मिळवला त्यांना माहिती. मला त्यांनी फोन करून सांगितलं, महाराज खूप छान हरिकथा सांगता. एवढ्या धावपळीत सुद्धा मी माझ्या मोबाईलमध्ये हेडफोन लावून तुमची कथा ज्या वेळेला श्रवण करतो ना, त्यावेळेला एवढी दगदग, एवढी धावपळ, एवढे परिश्रम, हे सगळं दुःख कसं दूर होऊन जातं. माझी तुम्हाला विनंती आहे, माझं नाव जाहीर करू नका एक वेळेला, परंतु तुम्ही श्री हरिविजय कथेतल्या प्रत्येक ओवीचा अर्थ मला सांगा. मी अनेक दिवसापासनं विविध धर्मग्रंथ, शास्त्र ग्रंथ वाचन करतोय. बऱ्याचशा अवघड शब्दांचे अर्थ तुमच्या प्रवचनातून आम्हाला कळतात. आम्हाला या शब्दांचे अर्थ सुद्धा माहित नाहीत. महाराज, एका अध्यायाचे 4-4 नाही, 8-8 भाग जरी युट्यूबवर झाले तरी चालतील, मात्र प्रत्येक ओवीचा अर्थ आम्हाला सांगा. त्यांचा तो फोन कॉल ऐकत असताना माझ्या डोळ्याला 4-4 धारा लागल्या. मी विचार केला, भगवान, या विषयाचे चाहते कितीतरी या विश्वात आहेत, कितीतरी या विश्वात आहेत. लोक असं सांगतात, महाराज टीव्हीवर जे पाहू नये ते दाखवल्या जातं. जी प्रस्थापित प्रसार माध्यम आहेत, ती प्रस्थापित प्रसार माध्यम जे दाखवावं ते कधीच दाखवित नाहीत, आणि जे कधीच दाखवू नये ते मात्र वारंवार दाखवितात. प्रसार माध्यमांनी समाजाच्या हिताचं जे काही आहे ते दाखविणं बंद केलेलं आहे. अशा वेळेला आमच्या हितासाठी आम्हाला तुमची ही श्रीहरी कथा खूप आधार देणारी आहे, असे काही फोन कॉल मला आले. मला माझ्या कथेचं महत्व नाही सांगायचं, मला हरीच्या कथेचं या प्रसंगातून तुम्हाला महत्व सांगायचंय. ही हरिकथा अनेक संसार तापानी होरपळलेल्या जीवांना सहज शांत करते, सहज आनंदाची प्राप्ती करून देते, सहज सौख्याची प्राप्ती करून देते. आणि हरिकथे व्यतिरिक्त ज्याही कथा आहेत त्या कथा दुःखाला, त्या कथा त्रिविध तापांना प्रज्वलित करतात. जीव होरपळून निघतो, पण एकमेव हरिकथा अशी आहे की ती हरिकथा जीवाला सुख शांतीचा लाभ देते. म्हणून ही हरिकथा ज्या जीवांनी ऐकली नाही ना, त्या जीवांपर्यंत जरूर पोहोचवा. एकदा का या कथेची गोडी लागली ना, हरिकथे व्यतिरिक्तच्या कथा ऐकून त्यांची जीवनाची चव निघून गेलीय. जशी ती रुटीची फळं खाल्ली आणि त्याच्या जिभेची चव निघून गेली त्या पंथस्थाच्या, असे अनेक पंथस्थ आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांच्या जीवनाची चव निघून गेली आहे. त्यांच्या कानापर्यंत ही हरिकथा जाऊ द्या मायबाप. त्यांचं बेचव झालेलं जीवन चविष्ट करण्याचं, त्यांना जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगण्याचं सामर्थ्य, त्यांचं जीवन सर्वांग सुंदर करण्याचं सामर्थ्य माझ्या या हरिकथेत आहे, श्रीधर स्वामींच्या श्रीहरी विजयात आहे. आणि हाच खरा श्रीहरींचा विजय आहे. न वर्णिता हरिचरित्र व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ, अंजैसी अर्क पळे क्षुदार्थ न रुची उडे बक्षिता. बाकीचं काही ऐकण्यापेक्षा ही हरिकथा ऐका बरं का. धन्य धन्यतेची जन जे हरिध्यान परायण, जे हरिलीला करीती श्रवण, आणि धन्यतेची संसारी. तुम्हाला या संसारात धन्यत्व मिळवायचंय का, मग श्रीहरी कथा जरूर ऐका.
जरूर ऐका श्रीहरिकथा. पाखंडी जे कुतर्कवादी त्यासीही सांगू नये कधी, जैसे नवज्वरिता दुग्धबाधी आणि मरण आणि तात्काळ. म्हणले ही हरिकथा कोणाला सांगू नये? म्हणले जे पाखंडी आहेत, जे कुतर्कवादी आहेत त्यांचीही सांगू नये कधी. म्हणजे ज्यांचा हरी या तत्वावर विश्वासच नाहीये, ज्यांचा देव या तत्वावर विश्वासच नाहीये, जे देवाला मानायलाच तयार नाहीत ना, अशांना ही कथा अजिबात सांगू नये. शुकाचार्यांनी श्रीमद भागवत राजा परीक्षितीलाच का सांगितलं? वैशंपायनांनी महाभारत, आणखीन त्या ठिकाणी जन्मेजयालाच का सांगितलं? वाल्मिकींनी रामकथा लवकुशांनाच का शिकविली? याच्या मागे कारण आहेत महाराज, कारण आहे त्याच्या. श्री गुरुचरित्र सिद्धांनी नामधारकालाच का सांगितलं? याच्याही मागे कारण आहे. जे पाखंडी आहेत, जे कुतर्कवादी आहेत त्यांच्या ही हरिकथा उपयोगाची नाही, त्यांना ही हरिकथा कधी सांगू नये. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्यांचं काहीतरी जन्मोजन्मीचं सुकृत आहे ना, त्यांनाच या हरिकथेची गोडी लागते आणि तेच ही हरिकथा ऐकू शकतात आणि त्यांच्यापर्यंतच ही हरिकथा पोहोचते महाराज. जैसी नवज्वरिता दुग्धबाधी मरण आणि तात्काळ. म्हणले पाखंड्यांकरता, कुतर्कवाद्यांकरता ही हरिकथा कशी आहे? म्हणले ज्याला ताप आलाय त्याला जर दूध प्यायला दिलं ना, तर ते दूध त्याच्यासाठी विष होत असतं. दूध हे जरी पूर्णान्न असलं, दूध हे जरी पूर्ण ब्रह्म असलं, दूध हे जरी शरीराकरता पौष्टिक असलं, पुष्टिकारक असलं, तरी देखील ज्याला ताप आलाय, ज्याला वारंवार ताप येतोय, अशा रोग्याला ते दूध उपयोगी नाही. अशा रोग्याकरता ते दूध उपायकारक नाही. अशा रोग्याकरता ते दूध अपायकारक आहे, त्याला मरण आणणार आहे. म्हणून त्याला ते दूध देऊ नये. तशी जो पाखंडी आहे, जो कुतर्कवादी आहे, जो नास्तिक आहे, त्याला ही श्रीहरीची कथा सांगू नये असं श्रीधर स्वामी इथं आपल्याला सांगतात. बरं, असो अष्टमाध्यायी भगवंते विश्वरूप दाविले कृपावंते, असंख्य कर्मे माते ते अनरमानाथे दाविली. श्रीहरिकथेचं महात्म्य 9व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये श्रीधर स्वामींनी वर्णन केलंय आणि ते श्रीहरिकथेचं महात्म्य तुम्हाला सांगणं मी अगत्याचं समजतो. हा सगळा खटाटोप करायचा कशासाठी? आपण काय करतो आहोत याची पूर्ण जाणीव आपल्याला पाहिजे. मी काय करतोय याची जाणीव मला पाहिजे. तुम्ही काय करताय याची जाणीव तुम्हाला पाहिजे. मी काय सांगतोय याची जाणीव मला पाहिजे. तुम्ही काय ऐकताय याची जाणीव तुम्हाला पाहिजे. मी जे सांगतोय त्याचं महत्व मला पटलेलं पाहिजे आणि मी जे सांगतोय त्याचं महत्व तुम्हालाही पटवून दिलं पाहिजे. श्रीधर स्वामींची ग्रंथरचना मोठी मार्गदर्शक आहे, प्रेरक आहे. लेखकांसाठी, कवीसाठी श्रीधर स्वामींचं काव्य दीपस्तंभ आहे. वक्त्यांसाठी, चिंतकांसाठी, धर्मप्रचारकांसाठी श्रीधर स्वामी मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. त्या हरिकथेचं महत्व 9व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये निवेदन करतात आणि 8व्या अध्यायाची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगून 9व्या अध्यायाला सुरुवात करतात. असो अष्टमाध्यायी भगवंते विश्वरूप दाविले कृपावंते, असंख्य कर्मे माते ते अनरमानाथे दाविली. म्हणले 8व्या अध्यायामध्ये भगवंतानी यशोदेला विश्वरूप दाखविलं, राधेला आपला अधिकार पटवून दिला, सगळ्या गोपींना भगवंतानी आपला अधिकार पटवून दिला आणि असंख्य रूप दाखविली.
असंख्य रूपेन रमा नाते आणि माते लागे दाविली. म्हणले असंख्य रूप दाखविली, असंख्य रूप दाखविली. प्रत्येक गोपी एक एक कृष्ण घेऊन यशोदेपर्यंत आली. यशोदेला समाधी लागली. गोपींना गाराणी करण्याचं सुधरलं नाही. गोपी तशाच स्तिमित झाल्या. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. म्हणले सगळं जगत जर त्यांनी व्यापलंय तर तक्रार कोणाची करायची, कोणाशी करायची, काय करायची. स्तिमित झाल्या सगळ्या गोपी आणि सगळ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. यावरी काय झाले वर्तमान, ते सादरे ऐका भक्तजन. जेणे कली किल्बिषे दारुणन भस्म होती ऐकता. म्हणले याच्यानंतर काय घडलं ते श्रोत्यांना तुम्ही ऐका. म्हणले मी जे सांगणार आहे आता ते जर ऐकलं तर कली किल्मिष भस्म होतील. म्हणले कलियुगाचा जो काही प्रभाव आहे, कलीकडून होणारे जे काही क्लेश आहेत ना ते क्लेश दूर होतील, असा हा 9वा अध्याय आहे. 9 ही ब्रह्मसंख्या आहे. 9चा पाढा 9च्या पटीतली कुठलीही संख्या घ्या, ती म्हणले पूर्ण संख्या ब्रह्मसंख्या आहे. 9 1 9, 9 दुनी 18, 8 आणि 1 9, 9 9 81, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 5 45, 4 आणि 5 9. हा सगळा हिशोब यापूर्वीच्या एका हरी विजयाच्या अध्यायामध्ये मी तुम्हाला करून दाखविलाय. 9 ही कशामुळे ब्रह्मसंख्या आहे. आणि असा हा 9वा अध्याय परब्रह्म पूर्ण ब्रह्म सनातन भगवान श्रीहरीच्या विजयाचं वर्णन करणारा. म्हणले हा जर श्रवण केला तर सगळी कली किल्बिष दूर होतील, जळून भस्म होतील. एके दिवशी प्रातःकाळी उठेन यशोदा वेल्लाळी, आणि शेजेस निजला वनमाळी मुख निहाळी तयाचे. मुखावरून वस्त्र काढिले, मायेने हरिमुख निहाळिले, अन पाती ढाळू विसरले डोळे, रूप सावळे देखुनी. सुकुमार घनश्याम मूर्ती, कर्णे कुंडले झळकते, ते पाहता यशोदा सती, चित्तवृत्ती तन्मय. म्हणले प्रातःकाळी यशोदा मैया उठली आणि तिच्या बाजूला कन्हैया निजलेला होता. कन्हैयाचं मुख कमल निहाळू लागली बर का. कन्हैयाच्या अंगावर ते जे पांघरून घातलं होतं ते सरकवलं आणि कन्हैयाचं मुख निहाळू लागली. मुखावरुनी वस्त्र काढिले, मायेने हरिमुख निहाळिले. आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचं दर्शन का घेतो माहितीये का. म्हणले कराग्रे वसते लक्ष्मी, अन करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, अन प्रभाते कर दर्शनम. ही आपली संस्कृती आहे महाराज. कराग्रे वसते लक्ष्मी, कराच्या अग्रावर लक्ष्मीचा निवास आहे. करमध्ये सरस्वती, म्हणले सरस्वतीचा निवास आहे. करमूले तू गोविंदम, म्हणले करमुलामध्ये भगवान गोविंदाचा निवास आहे, गोपाळाचा निवास आहे. सोनियाचा दिनू आजी अमृते पहाला, नामे आठविता रूपी प्रगट पै झाला. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोविंदा रे तुझे, गोपाळा रे तुझे, गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना. बरं का, ज्ञानो माऊली वर्णन करते हो साऱ्या विश्वाची माऊली. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना, करमूले तू गोविंदम, अन प्रभाते कर दर्शनम. म्हणले पहिली प्रातःसंध्या तर तिथेच आहे. आमच्या पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या स्वाध्याय परिवारानी त्रिकाल संध्या
असं मी माझ्या बालपणी तो कागद छापलेला वाचलेला होता. त्याच्यात पहिली संध्या ही आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, अन प्रभाते करदर्शनम. महाराज, प्रभात काल, प्रातःकाल हा सत्ययुग आहे बरं का. म्हणले 4 युग आहेत ना, कृत, त्रेत, द्वापार, कली. दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर. दिवसाचा 4था प्रहर म्हणले कलियुग आणि रात्रीचा 4था प्रहर कलियुग. दिवसाचा पहिला प्रहर कृतयुग, सत्ययुग. म्हणले संध्याकाळचा पहिला प्रहर म्हणले कृतयुग, सत्ययुग. बघा ना तुम्ही, या दोन्ही प्रहरात आमच्या भारतीय ऋषीमुनींनी आमची संस्कृतीच अशी निर्माण केलेली आहे की म्हणले आम्ही बरोबर देवासमोर असतो. सकाळी प्रातःकाळी आम्ही देवपूजना करता देवापुढे असतो आणि सायंकाळी आम्ही दीपपूजना करता देवापुढे असतो. शुभं करोतु कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. या दोन्ही संधिकाली, संधिकाल आहे हा बरं का. म्हणजे सत्ययुग आहे, कृतत्रेत, द्वापार, कली. म्हणले दररोज ही 4 युग दिवसाच्या 4 प्रहराच्या निमित्ताने आम्हाला अनुभवायला मिळतात आणि रात्रीच्या 4 प्रहराच्या निमित्ताने पुन्हा या चतुर्युगांचं द्वितीयावर्तन आम्ही अनुभवत असतो. म्हणले हिला कराग्रे वसते लक्ष्मी करायची गरजच नव्हती. करमूले तू गोविंदम, तो गोविंद हिच्या कुशीत निजत होता. महाराज, काय भाग्यवान यशोदा, तिने त्याच्या मुखावरचं आवरण दूर केलं आणि त्याचं मुख बघू लागली. मुखावरून वस्त्र काढिले, मायेने हरिमुख निहाळिले, अनपाती ढाळू विसरले डोळेन रूप सावळे देखोनी. म्हणले भगवंताचं मुख बघितलं आणि तिच्या डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत ना, त्या पापण्या लवायचं विसरून गेल्या, हो विसरून गेल्या. इतकं भगवंताचं ते मुखकमल तिचं आकर्षण करणारं होतं. वर्णन करावं ते माझ्या श्रीधर स्वामींनीच बरं का. जणू काही श्रीधर स्वामी प्रत्यक्ष गोकुळात उपस्थित होते की काय, असा एक एक प्रसंग आणि त्या प्रसंगातला बारकावा आणि त्या बारकाव्याला दिलेली पुन्हा विशेषण, असं वर्णन दुसरीकडे प्राकृतामध्ये खचितच पाहायला मिळेल. भगवान कसा दिसला तिला हो, वर्णन करतात श्रीधर स्वामी. सुकुमार घनश्याम मूर्ती, कर्णे कुंडले झळकती, अंते पाहता यशोदा सती, चित्तवृत्ती तन्मय. श्रीकृष्णाच्या मुखावरुणी निंबलोण करी जननी, म्हणे धन्य मीच त्रिभुवनी निज भाग्य परिपूर्ण. म्हणले भगवंताची घनश्याम मूर्ती पाहिली आणि त्याच्या कानातली झळकणारी कुंडल बघितली, ती मूर्ती पाहिली, ते ध्यान पाहिलं. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना. भगवंताचं ते ध्यान साठू लागली डोळ्यामध्ये. त्याच्या कानातली कुंडल झळकताना पाहिली आणि हे पाहता पाहता यशोदेची चित्तवृत्ती तन्मय झाली. श्रीकृष्णाच्या मुखावरून निंबलोण करायला लागली. म्हणले मी धन्य आहे बरं का या त्रिभुवनात, माझं भाग्य परिपूर्ण आहे, माझं भाग्य अपूर्ण नाहीये. पूर्ण ब्रह्म सनातन गोपाल कृष्ण माझ्या अंतरुणावर, माझ्या शेजारी, माझ्या कुशीत निसतो. किती मी भाग्यवान, माझ्या भाग्याला पारावार नाही. उजळले भाग्य आता, अवघी चिंता बारली. कृष्ण दर्शनी हा लाभ, म्हणले पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. मोठा आनंद यशोदेला झाला, मोठा आनंद झाला बरं का. या उपरी यशोदा सुंथरी, मंथर आरंभी निज मंदिरी, अंजीचे उदरी जन्मला हरी, अन स्वरूपतीचे कोणवर्णी. म्हणले त्याला पाहिलं, डोळे भरून पाहिलं, मोठा आनंद झाला, मोठं समाधान झालं.
त्याला पाहिल्यावर मोबाईल जसा चार्जिंगला लावावा आणि पूर्ण चार्ज झालेला मोबाईल पूर्ण कार्यक्षमतेनं कार्यान्वित व्हावा, तद्वत ही म्हणले आणखीन त्या ठिकाणी हिच्यामध्ये गोपाल कृष्णाच्या ऊर्जेचं जणू काही संक्रमण झालं आणि तिनं सगळ्यात पहिल्यांदा आपलं मंथनाचं काम सुरू केलं. बरं का, बरं का. या उपरी यशोदा सुंदरी मंथनारंभी निज मंदिरी, आणि जिचे उदरी जन्मला हरीन स्वरूपतीचे कोण वर्णी. म्हणजे जिच्या उदरी भगवान गोपाल कृष्णासारखा राजस सुकुमार मदनाचा पुतळा जन्माला आला, तिच्या स्वरूपाचं वर्णन काय करावं. यशोदेच्या स्वरूपाचं वर्णन केलंय श्रीधर स्वामी. मणिमय स्तंभ विराजित, पुढे मंठर देरा घुमत, अवक्र रवी असे फिरत, आणि मांजिरी तळपत कणकवर्णी. म्हणले रत्नखचित स्तंभ होता नंदबाबाच्या वाड्यातला, त्याच्या पुढे मंथनाचा डेरा घुमत होता. रवी कसा होता म्हणले अवक्र होता. अवक्र होता म्हणजे सरळ होता. अवक्र रवी असे फिरत, आणि मांजिरी तळपत कनकवर्णी. मांजिरी या शब्दाचा अर्थ दोरी असा होतो. म्हणले ती दोरी कशी होती म्हणले कनकवर्णी. कनक म्हणजे सोनं आणि वर्णी म्हणजे रंगाची. सोनेरी रंगाची दोरी, रत्नखचित खांब, त्याच्या पुढे ठेवलेला डेरा, आणि मंथन करते यशोदा मैया. माथा मोतियांची जाळी, त्यात चंद्र सूर्यांची प्रभा गळी, आणि दिव्य कुंकुमन ढळी, आणि विशाळ नेत्री यशोदा. जणू काही एखाद्या चित्रकाराने चित्र काढावं यशोदेचं, तद्वत यशोदेच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचं वर्णन केवळ शब्दातून ते शब्दचित्र श्रीधर स्वामी तुमच्या आमच्या पुढे उभं करतात. म्हणले तिच्या डोक्यावर ते माथा मोतियांची जाळी, त्यात चंद्र सूर्याची प्रभा निराळी. म्हणले मोत्याची वेणी तिच्या माथ्यावर ते होती. म्हणले ते मोती जणू काही चंद्र सूर्याची प्रभा घेऊन आली होती की काय. आणि दिव्य कुंकुम निढळी, आणि विशाळ नेत्री यशोदा. निढळी, निढळी या शब्दाचा अर्थ मस्तकावर आहे. मस्तक निढळी, ते कधी रिकामा असू नये. बरं का, ते कधी ढळू नये. मस्तक हे निश्चयाचं प्रतीक आहे. बरं का, आणि या मस्तकावरचा पदरही कधी ढळू नये. डोईचा पदर आला खांद्यावरी. बरं का, पूर्वीच्या स्त्रिया डोक्यावरचा पदर खांद्यावर येऊ देत नसत. आता पदरच राहिला नाही महाराज. बरं का, आता पदरच राहिला. जो कधी जिथून ढळू देऊ नये त्याचं नाव निढळ. बरं का, तिथं दिव्य कुंकुम रेखाटलेलं होतं. मोठा आणखीन कुंकू असं सौभाग्याचं लेणं यशोदेच्या मस्तकावर ते आणखीन त्या ठिकाणी रेखाटलेलं. दिव्य कुंकुम निढळी, आणि विशाळ नेत्री यशोदा. म्हणले तिचे विशाल नेत्र होते यशोदा मैयाचे. वदन वेल्हाळ गौरवर्णी, मुक्त घोष डोलती श्रवणी, नासिका मोती सुपाणी, उण्या आणि नक्षत्रा. म्हणले तिचं मुखचंद्रमा गौरवर्णाचा होता. तिच्या कानामध्ये मोत्यांचे घोष डोलत होते. नासिका मोती सुपाणी, आणि उण्या आणि नक्षत्रा. म्हणले नाकामध्ये देखील अतिशय पाणीदार तेजस्वी सतेज असे मौक्तिकालंकार होते. बरं का, म्हणले नाकामधली जी नथ होती तिच्यामध्ये जे मोती होते म्हणले ते मोती सुद्धा नक्षत्रांपेक्षा तेजस्वी होते. नासिकी मोती सुपाणी, आणि उणे आणि नक्षत्रा. जे जननी होय कमलावरा, तिच्या निढळी झळके बीजवरा, आणि हिरे खाणी जैसे अवधारा, आणि वदनी द्विज झळकती. म्हणले जिच्या उदरी साक्षात कमल नयना कमलापती जन्माला आलेला आहे
तिच्या निढळावरते तिच्या मस्तकावरते बीजवरा झळकत होता. हिरे खाणी जैसे अवधारा आणि वदनी द्विज झळकती. म्हणले खाणींमध्ये जसे हिरे चमकावेत तसे वदनी द्विज चमकती. म्हणले वदनामध्ये मुखामध्ये द्विज म्हणजे 2 पंक्ती दातांच्या चमकत होत्या. द्विज म्हणजे दात. जे जननी होय कमलवरा चपळा झळके अंबरी तैसे दिव्य वस्त्र नेसली सुंदरी. रत्न जडित कंचुकी करी अन्मंथिता सावरी यशोदा. चपळा म्हणजे वीज. विजा जशा अंबरामध्ये आकाशामध्ये झळकतात तसं तडित प्रभाव सुंदरम असं वस्त्र यशोदा नेसलेली होती. विजेसारखं तेजस्वी रंगाचं वस्त्र आणखीन यशोदा नेसलेली. रत्नजडित कंचुकी तिनं घातलेली आणि मंथन करताना ती आपलं हे वस्त्र सावरीत असायची. कृष्णमायते ज्ञानकळा जिचे पोटी हरी अवतरला आणि तिने मंथनारंभ केला आणि विचार मांडला सारासार. म्हणले कृष्णाची ही आई ती जणू काही ज्ञानकळा साक्षात जिच्या पोटी श्रीहरी अवतरला आणि तिनं मंथनाला प्रारंभ केला. आणि म्हणले भगवा कुठे जन्माला येतो? जिथे ज्ञानकला आहे तिथे जन्माला येतो. यशोदा ही साक्षात ज्ञानकला होती. पूर्ण ब्रह्म कुठे जन्माला येतं? जिथे ज्ञानकला तेजस्वी ज्ञानकला आहे तिथे पूर्ण ब्रह्म जन्माला येतं. तिथे ब्रह्मविचार जन्माला येतो. म्हणजे ही साक्षात ज्ञानकला होती आणि या ज्ञानकलेनं मंथनाला सुरुवात केली. फक्त कथा नाही सांगितल्यात हरिविजयात, तर हरिविजयामध्ये रूपक कथा सांगितल्या आहेत. प्रत्येक कथेमागचं रूपक देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतकांच्या चिंतनाला पुरेपूर वाव श्रीधर स्वामी देत असताना वर्णन करतात. कृष्णमायते ज्ञानकळा जिचे पोटी हरी अवतरला आणि तिने मंथना प्रारंभ केला आणि विचार मांडला सारासार. म्हणले ही ज्ञानकला मंथन करू लागलेली आहे आणि ज्या वेळेला ज्ञानकला मंथन करते त्यावेळेला सार आणि आसार यांचा विचार मांडते. मंथन तरी कशाचं करायचं असतं महाराज? मंथन करून काय करायचं असतं? म्हणले जे सार आहे ते घ्यायचं आणि जे आसार आहे ते वेगळं काढायचं. म्हणले हिनं सारासार विचार मांडला. पिंड ब्रह्मांडा वघे आसार हरी स्वरूप खरे निर्विकार मिथ्या माया उडंबर अन्नभे स्थिर कदापि. जैसी गारुडियाची विद्या क्षणिका वघिया विद्या शरण रिघावे जगदवंद्या अंतरी ब्रह्मविद्या ठसावी. असो ऐसे माया मंतीत सारवरी आले नवनीत सोहम भावे डेरा कुम्मत अनविपरितार्थ सांडोनी. ऐसे मंथन आसता जनी ऐसे मंथित आसता जननी जागा जाहला कैवल्य ज्ञानी आणि यशोदे जवळ येऊन रविदंड धरी येला. बरं का? म्हणजे हे सगळं पिंड ब्रह्मांड जे आहे ना, हे सगळं पिंड ब्रह्मांड आसार आहे. या पिंड ब्रह्मांडातलं जे हरिस्वरूप आहे ते हरिस्वरूप केवळ सार आहे. बरं का? मिथ्या माया उडंबर अन्नभे स्थिर कदापि. म्हणजे जी मिथ्या माया आहे ते बाकीचं जे सगळं अवडंबर आहे ना, हे अवडंबर कधीच स्थिर नसतं. म्हणजे ताक कधी स्थिर नसतं. ताक ते हेलकावे खात असतं, स्थिर असतं त्या ताकामधलं लोणी. ही बाकीची जी माया आहे ना, हा जो विश्वाचा पसारा आहे ना पिंड ब्रह्मांडाचा, हा स्थिर नाहीच आहे. हा कायम अस्थिर आहे. हा कायम चंचल आहे. याच्यामध्ये स्थिर कोण आहे? याच्यामध्ये फक्त श्रीहरी स्थिर आहे. याच्यामध्ये फक्त ईश्वर तत्व स्थिर आहे. ते दही, ते ताक, ते पाणी सतत अस्थिर आहे. मात्र तो जो लोण्याचा गोळा आहे ना, तो मात्र स्थिर आहे. यशोदेनं विचार केला, हे सगळं जग असंच स्थिर आहे. या जगामधलं हरिस्वरूप फक्त, हे जग सगळं असंच अस्थिर आहे आणि या जगामधलं हरिस्वरूप, या जगातलं हरितत्व हे केवळ स्थिर आहे. बरं का? जैसी गारुडियाची विद्या क्षणिकावघिया विद्या शरण रिघावे जगदवंद्या अंतरी ब्रह्मविद्या ठसावे. म्हणले एखाद्या गारुड्याची विद्या
ही अविद्या आहे. आणि जी भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचवती ती ब्रह्मविद्या आहे. म्हणून जी अविद्या आहे तिचा त्याग करावा, जे आसार आहे त्याचा त्याग करावा आणि जे सार आहे तेवढं फक्त घ्यावं बरं का. असो ऐसे माया मंथित सारवरी आले नवनीत, सोहम भावे डेरा घुमत आणि विपरीतार्थ सांडोनी. म्हणले अशा रीतीनं त्या ज्ञानकलेचं मंथन चालू होतं आणि हे मंथन चालू असताना नवनीत वर आलं. आणि जसं नवनीत वर आलं, नवनीत हे भगवत स्वरूप आहे, इकडं नवनीत वर आलं आणि तिकडे भगवान जागे झाले बरं का. सार आसाराचं मंथन झालं की भगवान जागृत होतोच त्या हृदयातला, त्या अंतःकरणातला. या अंतःकरणात या बुद्धिरूपी यशोदेनं, ज्ञानकला रूपी बुद्धिरूपी यशोदेनं कायम मंथन केलं पाहिजे. म्हणले कायम नाही केलं तर हरकत नाही, पण निदान प्रभात समयो पातला, म्हणले किमान प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणले किमान सकाळी लवकर उठून सूर्य उगवायच्या आधी म्हणले भगवंता समोर बसून, शांत बसून हे मंथन सारासार विचारांचं करायला काही हरकत आहे का? बरं का. हे मंथन करायची योग्य वेळ आमच्या माता भगिनींना माहिती. जास्तीत जास्त लोणी जिला पाहिजे ना ती प्रातःकाली प्रभातीचं मंथन करते. तिकडे त्याही ज्ञान सूर्याचा उदय होत असतो आणि इकडे याही ज्ञान सूर्याचा उदय झाला पाहिजे. नवनीत वर आलं, हरिस्वरूप जागृत झालं आणि हरिस्वरूप जागृत होण्याकरता त्या मंथनाच्या वेळेला तो डेरा घुमत असतो. म्हणले सोहम शब्द डेरा घुमत. म्हणले सोहम 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 या शब्दाने तो डेरा घुमत असतो. नाम सातत्याने घुमलं पाहिजे या डेऱ्यामध्ये. असंच आपल्या सद्गुरूंनी जे दिलेलं नाम आहे ना ते नाम याही डेऱ्यामध्ये कायम घुमलं पाहिजे. तेव्हा ते नवनीत चटकन वरती येतं. नवनीत वर आलं, भगवत स्वरूप जागृत झालं आणि तिकडे भगवानही जागे झाले. महाराज आईसे मंथिता असता जननी, जागा जाहला कैवल्यदानी आणि यशोदे जवळ येऊनी आणि रविदंड धडीला. म्हणले हे जर असं सारासाराचं मंथन यशोदेनं केलं तर भगवत स्वरूप जागृत होतं. मग यशोदेला कन्हैयाकडे जायची गरजच नाही, कन्हैयाच यशोदेकडे येतो. सुखे येतो घरा नारायण. बरं का, सुखे येतो घरा नारायण. भगवान असा हसत हसत येतो. जसा तो अंथरुणातून उठला आणि यशोदे जवळ आला. भगवान निद्रा घेतायत ना सध्या या चातुर्मासात, भगवंताची योग निद्रा चालू आहे. मग या चातुर्मास चैतन्य साधनेच्या रूपानं आपलं हे सार आसार विचारांचं मंथन चालू आहे आणि या सार आसारांच्या मंथनातून श्रीहरीचा नामघोष व्हायला पाहिजे. म्हणून श्रीहरी विजयाची कथा आहे. हा सोहम भावाचा डेरा घुमला पाहिजे. भगवत स्वरूप नक्की जागृत होईल आणि जसं यशोदेच्या जवळ आलं ना तसंच ते तुमच्या आमच्या सुद्धा जवळ येईल. आणि एकदा का यशोदेच्या जवळ हसत हसत हे भगवत स्वरूप आलं का मग श्रीहरी विजय व्हायला वेळच लागत नाही. बरं का. मग श्रीहरीच्या लीलया घडतात. भगवान यशोदेच्या जवळ आले आणि भगवान यशोदेच्या जवळ आल्यानंतर काय लीला घडली म्हणाले उद्याच्या श्रीहरी विजय कथेमध्ये बघूयात. तोपर्यंत श्रीहरिविजय ग्रंथराजाची केलेली आरती गाऊयात आणि भगवंताच्या चरणी भगवंताच्या नामामध्ये सार आसाराच्या मंथनामध्ये भगवत स्वरूपाचं नवनीत हस्तगत करण्याचा प्रयत्न करूयात. जिथे असाल तिथे हात जोडा. भगवंताचं ध्यान डोळ्यापुढे आणा. आपण श्रीहरिविजय ग्रंथराजाची आरती गाऊयात.
आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी पंढरीनाथ कृपेने पांडुरंग कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी पुराणांतरे कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली श्री हरी विजयाने तृप्त होते वाचक अन श्रोते आर्थ जिज्ञासू अर्थार्थी अन तसेच होत ज्ञाते पंचप्राणे ओवाळली मी आरती या ग्रंथा माझे मी पण हरून गेले माझे मी पण गळून पडले श्रीहरीच करता आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे उवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रनश्यन्तु पौत्रनश्यन्तु पौत्रिणाः अधनाः सधनाः सन्तु अंजीवेत शरदशतं पुण्डलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ।